युद्धस्य कथा रम्य असं म्हटलं जातं की युद्धाच्या ज्या कथा आहेत ते दुरून ऐकायला बऱ्या वाटतात. मात्र ज्या शस्त्राच्या साह्याने युद्ध लढलं जातं ते शस्त्रांना बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एखादी लढाई लढत असताना संबंधित जो सैनिक आहे किंवा मावळा त्या काळातला म्हणता येईल आपल्याला, त्यांना काय प्राणाची बाजी लावावी लागली असेल. आणि आपण बघतोय की त्याचेच प्रतीक म्हणून इथे जे शस्त्र प्रदर्शन लागलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये, ते बघण्यासाठी म्हणून हजारो नागरिक इकडे येत आहेत. अर्थातच युद्धजन्य परिस्थितीचा एकंदरीत अनुभव मागील काही दिवसांपासून आपण घेतो आहोत. मात्र आता जरी भारत पाक युद्धाची परिस्थिती असेल तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात म्हणजे जेव्हा त्यांनी मुलतान काबीज केलं होतं, पाकिस्तानमधला जो प्रदेश आहे तो काबीज केला होता, आणि तेव्हा हे नाणं मराठ्यांनी आपण बघतोय किरण सरांच्या हातातलं हे नाणं तिथे पाडलं होतं. आणि अशाच पद्धतीच्या ज्या अनेक आठवणी आहेत किंवा ज्या खुणा आहेत त्या आपल्याला बघता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना आटके पार झेंडे रोवले ते याच शस्त्राच्या साह्याने. माझ्या हातातली ही तलवार जी आहे ती मराठा तलवार किंवा मराठा सैनिकांसाठीची असलेली धोप तलवार जी आहे ती आहे. अनेक लढायांमध्ये या तलवारीचा उपयोग केला गेला होता आणि अर्थातच जे शत्रू आहेत त्यांना धारातीर्थी पाडल्या गेलं. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की जे मुलतानचं नाणं आपण म्हणतोय, मुलतान जेव्हा काबीज केला होता, जो पाकिस्तानचा महत्त्वाचा प्रांत होता, त्याबद्दल ऐकूया. किरणजी, काय सांगाल? आत्ताची जी परिस्थिती आहे, भारत पाक युद्धाची परिस्थिती आपण बघितली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच ते सगळं काबीज केलं होतं. काय आठवणी आहे? मराठ्यांनी आटकेपार झेंडे फडकवले, जे आपण असं म्हणतो. पाकिस्तानमध्ये अटकचा किल्ला आहे. मराठ्यांनी पाकिस्तानमध्ये मुलतान, लाहोर, डेरा ही शहरं त्यावेळेस ताब्यात घेतली होती. आता हे जे नाणं आहे मुलतानचं, 1758मध्ये मराठ्यांनी मुलतान ताब्यात घेतलं होतं दोरणीचा प्रभाव करून. आणि हे मराठ्यांच्या ऐतिहासिक मिनिट आहे जिथं मराठ्यांनी नाणं पाडलेले. अशाच प्रकारचे लाहोर, डेरा ही सुद्धा मराठ्यांनी पाडलेली नाणी तिथं आहेत. आटकेपार झेंडे जे फडकवले म्हणतो ना आपण, ते ह्याचे साक्ष देणारे हे नाणं. त्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. आणि हे नाणं अतिशय दुर्मिळ नाणं आता आपण बघितलंय. एकंदरीत दरवर्षी तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे सगळं प्रदर्शन भरवत असतं. शस्त्र अतिशय जे घातक शस्त्र आहेत, ज्यांच्या साह्याने आपल्याला स्वराज्य उभं करता आलं छत्रपती शिवाजी महाराजांना, काय नेमकं भावना आहेत, या उद्देश काय आहे? आपण हे प्रत्येक वर्षी शस्त्र प्रदर्शन, नाणे प्रदर्शन आणि ह्या वेळेला प्रथमच आरमारचं प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे जुन्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या युद्धामध्ये युद्ध कौशल्याच्या माध्यमातून हे विविध प्रकारचे जे शस्त्र वापरलेत, हे शस्त्रांची माहिती नव्या पिढीला आज मिळणं अशक्य आहे. त्यामुळे या जुन्या काळातल्या, शिवकालीन काळातल्या ह्या शस्त्रांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. त्यातून आता या शस्त्र जे आहे, शस्त्र बाळगायला आपल्याला बंदी आहे, पण शस्त्रांचं माहिती घेऊन त्याचं प्रशिक्षण घ्यायला कुठल्या प्रकारची बंदी नाही. कधीही कुठल्याही प्रकारचं युद्ध या ठिकाणी झालं, जसं आता आपण पाकिस्तानचं जे सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण जे युद्ध केलं, कुठल्याही परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकतो, पण या माध्यमातून हे हजारो प्रकारचे जे महाराजांनी त्या काळातल्या वेळोवेळी त्यांनी बदलत केले. ज्या प्रकारचे जे हजारो प्रकारचे जे अस्त्र शस्त्र आहेत, हे सर्व ते वेळोवेळी त्या परिस्थितीत बदलत गेले. अशा पद्धतीचे हे शस्त्र सर्वांना पाहता यावी, त्याचं प्रशिक्षण घेता यावं, अशा प्रकारचं हे प्रयत्न, हा उद्देश आहे. आणि जसं आयोजकांनी म्हटलं की या पद्धतीचे हे शस्त्र प्रदर्शन आहे आणि ते प्रत्येकाला अगदी शस्त्र बाळगता जरी नाही आले तर त्याची कला जी आहे ती अंगीकारता येते. धोपबद्दल सांगत होता तुम्ही. ह्याच तलवारीच्या साह्याने आपल्या मावळ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणि शस्त्र जे आहेत त्यांना धारातीर्थी पाडले. विशेषतः मराठ्यांच्या ज्या तलवारी होत्या, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी वापरायच्या, त्या धोप पद्धतीच्या होत्या. अत्यंत विश्वासू आणि घातकी तलवार म्हणून या तलवारीचा दबदबा त्या काळामध्ये होता. याची वाढलेली लांबी आणि सुरक्षित मूठ या एक तलवारीचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेषतः म्हणजे छत्रपती महाराजांच्या तलवार, जगदंबा तलवार, तुळजा तलवार आणि भवानी तलवार, ह्या तिन्ही तलवारी धोप पद्धतीच्या महाराजांच्या आहेत आणि तिन्हींचे आपल्याकडे उल्लेख सापडतात. कधी कधी काही तलवारींना, धोप तलवारीला फिरंग हा शब्द येतो, तर त्या टायमाला महाराजांनी असं केलं की ही जी मूठ आहे हिला मुल्हेरी मूठ म्हणतात.
आणि या मुठीला असणारी पातं हे आपण इम्पोर्ट केलं होतं किंवा आयात केलं होतं. त्यामुळे त्या फिरंग्यांकडनं आपण जी काही पाती घेतली होती, एक चांगल्या उत्तम क्वालिटीचं पोलाद म्हणून, त्यामुळे त्या तलवारीला फिरंग हा शब्द येतो आणि त्यावर फिरंग असलं की त्यावर काही मार्किंग्स येतात. त्यामुळे आपल्याला सहज ओळखता येते फिरंग कुठली आणि रेग्युलर मराठा धोप कुठली. अशा पद्धतीच्या तलवारी युद्धासाठी म्हणून तयार केल्या गेल्या आणि केवळ तलवारीच नाही तर आपण या बाजूला बघतोय की असंख्य अशी मराठ्यांची ही शस्त्र आहेत ज्याच्या साह्याने अनेक लढाया आपण जिंकलेल्या आहेत. अर्थातच आत्ता जो पाकिस्तान गुरगुरतोय त्याला देखील महाराजांनी गुडघे टेकायला भाग पाडलं होतं आणि त्याचीच साक्ष देणारे हे सगळे शस्त्र किंवा आपण बघितलं पलीकडच्या बाजूला आरमार देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या काळातली जी जहाजं आहेत गलबत आहेत त्याच्या प्रतिकृती आहेत आणि जे मुलतान जे काबीज केलं होतं त्याचं नाणं देखील इथं साक्ष देते सगळ्या इतिहासाची. आणि या सगळ्या इतिहासाला स्मरून आपण देखील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहायला हवं हेच या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.